नमस्कार मंडळी. खूप दिवसांपासून मी सोशल मीडियावर टाकलं होतं की प्रसाद दादांना मला भेटायचं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे मी लवकरच मांडणार आहे असं मी सांगितलं पण होतं आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज मी इथे प्रसाद दादांसोबत खरं तर आज भेटलेलो आहे त्यांना. खरं तर इतका आनंद होतो आहे की आज मी इतर ठिकाणी देखील फिरलेलो आहे खूप ठिकाणी, पण आज जे कोकणामधलं जे वैभव आहे, कोकणामधला जो आपण परिसर किंवा पर्यावरण जे बघतोय त्याला एक वेगळं महत्त्व किंवा एक वेगळा दृष्टिकोन देण्याचं जर काम कोण करत असेल तर आपले कोकणातले आपले प्रसाददादांनी आज गावागावात नाही प्रत्येक मुलापर्यंत आज प्रसाददादा पोचलेले आहेत. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आपण बघतोय की पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आपल्याला. आज आपण शहराकडे जी वाटचाल करतोय त्याचबरोबर आपण पर्यावरणाला कशा पद्धतीनं महत्त्व द्यायला पाहिजे किंवा पर्यावरण कसं जपलं पाहिजे याचा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा प्रसाददादा वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगत असतात. तर खरं तर खूप छान वाटलं प्रसाददादा आज तुमच्याशी भेटून. तर आज तुमच्याकडे येत असताना आम्ही बरेच ठिकाणी कोकणमधली पाहिलो. आज एकच सांगायचं आहे की आपण इतर ठिकाणी खूप ठिकाणी असे फिरतो. कोकणामधलं जे वैभव आहे, कोकणामधलं जे आपण पर्यटन स्थळं असतील तर त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीनं जर आपण दृष्टिकोन ठेवला, त्यांना जर आपण बढावा दिला तर निश्चितच यांना चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळांना वाव मिळू शकतो. तर मला प्रसाददादा तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शाश्वत विकास या मुद्द्यांवर सध्या काम करता. विनंती आहे की तुम्ही याविषयी थोडक्यात आम्हाला सांगावं. नमस्कार, स्वागत आहे तुझं आमच्या गावात. शाश्वत म्हणजे ज्या गोष्टी मागच्या पिढीने आपल्यापर्यंत आजपर्यंत दिल्या त्या पुढच्या पिढीला तशाच अनुभवायला मिळणं म्हणजे शाश्वतता. म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं आपलं बालपण कसं गेलं की आपल्या आजूबाजूला खूप मस्त झाडी होती, जंगल होता, डोंगर होते, खेळायला आपल्याकडे नदी होती, चांगलं मातीची कौलारू घरं होती, बोलायला आपल्याकडे चांगली माणसं होती आणि आपल्याला म्हणे 20 वर्षात आपल्याला सांगितलं गेलं की आपण विकसित होतो आहोत. पण ह्या विकासाच्या प्रक्रियेत आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूची इकोसिस्टीम, आपल्या आजूबाजूचं वातावरण संपूर्णपणे बदलून गेलं. ते नैसर्गिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय सुद्धा सगळंच वातावरण आपण बघतो की दूषित झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतंय की भविष्यामध्ये आपलं गाव, आपलं पर्यावरण, आपलं भारत जो आपण चित्रात बघितलाय, आपल्याला जसा आपण अनुभवलाय तो दिसणार नाही की काय, अशा पद्धतीच्या आज आपण एका काळात येऊन पोचलेलो आहोत. मग ह्याला विकास म्हणता येईल का? की जो विकास तुम्हाला स्वार्थी बनवतो, जो विकास तुम्हाला तुमची हवा दूषित करतोय, तुमच्या नद्या दूषित करतो आहे, तर मला असं वाटतं की हा विकास आमचा विकास नाही. तर मग तो आमचा विकास काय असायला पाहिजे? तर आज आम्ही ज्या गावामध्ये राहतो तिथल्या जमिनी, तिथलं जंगल, तिथलं पाणी, तिथली संस्कृती ही कशी जगापर्यंत पोचेल आणि जगभरामध्ये त्याचा कसा आदर निर्माण होईल आणि आपल्याला कशी ह्यातूनच एक आर्थिक समृद्धीता येईल ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि हा विचार शासन करत नाही आहे, कारण आजकाल शासन व्यवस्था ही बऱ्यापैकी भांडवलशाही व्यवस्था बनलेली आहे. म्हणजे केवळ आणि केवळ 5 वर्षामध्ये मला निवडून द्या, त्या 5 वर्षामध्ये मी काहीतरी विकास करतो म्हणून सांगायचं आणि लोकांना चुना लावायचा. म्हणजे एका प्रकारे लोकांच्या जमिनी लाटायच्या, लोकांना नको ते प्रकल्प आणायचे आणि फक्त लोकांना भुलवायचं, प्रलोभनं द्यायची, अशा पद्धतीचा विकास आज आपल्या आजूबाजूला चालू आहे. तर तो विकास हा आपल्या पर्यावरणाला आणि माणसाला घातक आहे. तर त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की कोकणाला आहे तसं ठेवून आपण काय करू शकतो. तर मग त्याच्यात पर्यटन आलं, फळ प्रक्रिया उद्योग आले, निसर्गला घेऊन अनेक उद्योग करता येतील. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण कशा पद्धतीने जगासमोर आणायचं हा आपला. आणि मुळात आधी आपल्याला नेहमी गरीब किंवा तुम्ही मागास किंवा तुम्ही गावठी म्हणून सांगितलं गेलं, तर त्यातली श्रीमंती काय आहे ती कशी मांडता येईल हा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो. जसं की आपण म्हणतो की पर्यावरण आपल्याला खूप काही देतं, हा निसर्गाने माणसाला खूप काही दिलेलं आहे. पण माणसाचं असं चाललंय की आज निसर्गाकडून जे काही मिळतं हे मोफत मिळतं, त्यामुळे माणसाला त्याच्यात काही किंमत नाही. पण भविष्यामध्ये देखील जर आपण पर्यावरणाला जर काय चांगल्या पद्धतीनं नाही पाहिलं किंवा याचा जर सांभाळ नाही केला तर निसर्गासोबत माणसाचा देखील ऱ्हास होण्याकडे वाटचाल होऊ शकते असं मला वाटतं. अगदी आपण माणसांचा ऱ्हास करतो. म्हणजे राजस्थानचा वाळवंट हाही निसर्गच आहे, इथिओपियामधली ज्वालामुखी हाही निसर्गच आहे, समुद्र हाही निसर्गच आहे आणि कोकणातली हिरवीगार जंगलं हाही निसर्ग आहे. त्यामुळे निसर्ग म्हणजे फक्त जंगलं असं नाही. निसर्ग म्हणजे ही संपूर्ण पृथ्वीवरची जी काही संपत्ती आहे ती संपत्ती वापरून माणसाने आजपर्यंत विकास केलेला आहे. माणसाला वाटत असलं की
आम्ही जे काही करतो ते काय मंगळावरून आणून आम्ही आयफोन किंवा काय जे काय आजकाल आपण जे काय वापरतोय, आपलं जे काही जीवनशैलीसाठी जे काही आपण वापरतो, वस्तू वापरतो, ह्या सगळ्या इथल्याच आहेत. आणि जर आपण हे संपवलं झपाट्याने तर ह्या आपल्या पुढच्या पिढीला तरी वापरायला मिळतील काय. आणि हे जे काही आपण मटेरियलिस्टिक म्हणजे माणसाच्या गरजा ह्या अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच होते. या पलीकडे ज्या काही आपण गरजा निर्माण केलेल्या आहेत, फक्त पैसा लोकांकडून काढण्यासाठी ह्या निर्माण केल्या गेलेल्या आहेत आणि काही लोकांचाच ह्याच्यामध्ये फायदा असतो. तर ह्या अशा लोकांसाठी आपण आपलं पृथ्वी संपवत चाललेलो आहोत. म्हणजे 10% लोकांकडे संपूर्ण पृथ्वीवरची आर्थिक सत्ता काबीज झालेली आहे आणि 90% लोक आजही जंगलांमध्ये राहतात आहेत, गावांमध्ये राहतात आहेत. तर त्या लोकांना तिथेच कसं छान राहता येईल असा विकास व्हायला पाहिजे, म्हणून हे आमचे प्रयत्न चालू आहेत. निश्चित दादा, खरं तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप चांगली प्रेरणा मिळते. पर्यावरणाविषयी बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळतात. आजपर्यंत आम्हाला बऱ्याच गोष्टी अशा माहीत नव्हत्या, ज्या प्रसाद दादांच्या व्हिडिओमधून वेळोवेळी आम्हाला माहिती मिळत गेलेली आहे. तर एक कंटेंट क्रिएटर म्हणून, त्याचबरोबर एक विशेष माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवणं देखील मी माझं काम समजतो. त्याचबरोबर आज मी चंदगडमध्ये देखील एक कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतोय. तर निश्चित दादा, तुम्हाला मी विनंती करतो की एक ना एक दिवस नक्की तुम्ही आमच्या चंदगड विभागाला भेट द्या. या लोकांना सुद्धा या निसर्गाविषयी तुमच्याकडून जर काही मिळत असेल तर नक्कीच तुमच्या माध्यमातूून आम्ही जास्तीत जास्त पोचवूयात. त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो की एक दिवस तुम्हाला जर वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही आमच्या चंदगडला नक्की या. नक्की येण्याचा प्रयत्न करणार आहे.